सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार मंडळी. सर्वांचं स्वागत आहे आकाशित मास्टर्समध्ये. मंडळी, आज इव्हनिंगपासून एक व्हिडिओ फार जो आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सगळ्या पेजेसवरती की वाडेकर महाराज जे की एक प्राध्यापकही आहेत आणि कीर्तनकारही आहेत, तर त्यांना जी काही घरामध्ये घुसून मारहाण झाली याच्या बाबतीमध्ये खूप सारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. लोकांच्या चित्रविचित्र कमेंटही येत आहेत. मात्र मंडळी, नेमका हा विषय काय आहे आणि कशा कशा प्रकारे ही जी आहे ती घटना सगळी झाली आणि नेमकं या घटनेच्या पाठीमागं जे आहे ते काय काय भूमिका सगळ्या होत्या याची सविस्तर चर्चा मी महाराजांसोबत केलेली आहे. सर्वप्रथम आधी तुम्ही ही रेकॉर्डिंग ऐका. हा, रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी दादा बोला. तेच आपले व्हिडिओ वगैरे पाहिले मी, सगळे बर वगैरे काय, तर ते लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतोय. नेमकं कशामुळे झालं काय? मग याच्यामधून विषय असाही होतोय की बाबा तेच काही चुकीचं बोलले असतील, किंवा ह्याच्यामधून विषय असाही होतोय की बाबा लोकांनी कायद्यानं घ्यायला पाहिजे होतं सगळ्या गोष्टी, हो बरोबर त्या सगळ्या गोष्टी. तर ते काय थोडंसं आम्हाला सांगितलं असतं तर हे समजलं असतं. विषय असा झाला होता, चंद्रग्रहणाच्या बाबतीत मी वक्तव्य केलं होतं. हम्म आता चंद्रग्रहण हे कोणा एका धर्माचं नाहीये, ते अगदी बरोबर आहे. हम्म पण हिंदू धर्मामध्ये, हिंदू शास्त्रामध्ये त्याचा उल्लेखनीय असा उल्लेख आहे, भागवत ग्रंथामध्ये सुद्धा आहे हम्म किंवा बाकीच्या पुराणामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख सापडतो आपल्याला. हम्म मानणं न मानणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न झाला, हम्म परंतु मला कोणाच्याही सुद्धा भावना दुखवायच्या नव्हत्या. हम्म मी कीर्तनामध्ये बोललो की ती जी महिला माता माऊली होती ती आपल्या धर्माची नव्हती, हम्म पण मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या, कोणाचं मन दुखवायचं नव्हतं. बरोबर. पण मग असं वादग्रस्त विषय ट्रोलिंग केलं गेलं, भरपूर ट्रोलिंग झाल्यामुळे मला वादग्रस्त विधान म्हणून ते त्या ठिकाणी समोर आलं. मी त्याच्यानंतर माफी सुद्धा मागितली. हम्म माफी मागून सुद्धा तुम्ही जर असे हल्ले करत असाल एखाद्या अच्छा, घरावर माफी मागितल्याच्या नंतर हे झालेलं आहे का सगळं हल्ला? हो, बर. म्हणजे काय जमावून आले का ते सगळे लोक वगैरे ते ते प्लॅनिंग प्लॅनिंग करून आले सर्व. हम्म सर्व प्लॅनिंग करून आल्यानंतर घरात घुसून सुद्धा हल्ला करताय, हे बेकायदेशीरपणे. मला माझा प्रश्न हा होता असं हम्म की वाद माझ्याशी होता. हम्म त्यांनी कोर्टामध्ये केस टाकून काय ते साक्षी पुराव्याची ते कोर्टाने सिद्ध केलं असतं. हम्म माझ्या विरोधात तुम्ही गुन्हा दाखल करू शकत होता, कोर्टामध्ये केस टाकू शकत होता, सर्व काही कायदेशीरपणे तुम्ही करू शकत होता. हम्म पण तुम्ही जर एखाद्याच्या घरात घुसत असाल किंवा त्यांच्या माझ्या घरच्या महिला असतील, माझी पत्नी असेल, माझी आई असेल, माझी मुलगी होती, हम्म असं जर तुम्ही जर माझ्या कुटुंबियांना त्रास देऊन असं हे करत असाल तर हे योग्य नाही. हे कायद्यात बसतं का? आपण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतामध्ये आपण राहतो, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हेच शिकवलंय का? हम्म मग त्या संविधानासमोर आपण चालतो का? बरोबर. मग आपण सर्व आता तथागत गौतम बुद्धाने आपल्याला शांतीचा संदेश दिलाय. हम्म मग शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध शांतीचा संदेश देणारे होते. हम्म मला हेच सांगायचं होतं की मग गौतम बुद्धाने शांतीचा संदेश दिला तर मग त्यांनी सुद्धा शांतीच्या मार्गाने चालायला पाहिजे होतं ना. हम्म त्यांनी आता कोणत्या कायद्यात बसतं? कोणाच्या घरात येऊन जर असं मारहाण करत असाल तर कोणत्या कायद्यामध्ये बसतंय? बरोबर. तेच मी बस. सगळी घटना वगैरे पाहिली. आणि तुम्ही प्राध्यापकी आहात वाटतं तिथं, मी ज्याप्रमाणे वाचलं. हो, मी प्राध्यापकही आहे हम्म आणि धर्माबद्दल, आपल्या वारकरी संप्रदायाबद्दल माझे कार्य चालू असतात. मी पण सांगितलं होतं मरायला सुद्धा घाबरणार नाहीये. मला मला धर्माचं कार्य करण्याकरता, देव देश धर्म यासाठी मला मरण जरी आलं तर मी असंच हजर स्वीकारायला तयार आहे. मला काहीही मरणाचं काही वाटत नाही. जी. कारण का, आपण जे सत्य मांडायला सुद्धा आपल्याला त्रास होतोय. हा जगद्गुरु तुकोबाराला सुद्धा त्रास झाला, सर्वांना त्रास झालेला आहे. आताही सुद्धा काही समाज महाराज मंडळींना, संतांना त्रास होतोय. हम्म पण मला एकच सांगायचं होतं की तुम्ही जे प्रकरण होतं तुम्ही कायदेशीर हाताळायला हवं होतं. हम्म असं कोणाच्याही घरात घुसून असं बेकायदेशीरपणे तुम्ही असं चालून आले, हे हे बरोबर नाही आहे. बरोबर बरोबर. हा, नंतर महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाने सांगावं की घरात घुसून हल्ला करणं योग्य आहे. जी. बस एवढंच विनंती आहे की बा फक्त यांनी असं नसं करायला पाहिजे. इथून इथून पुढे सुद्धा हम्म अशी कोणतीही घटना घडली किंवा कोणाही जरी एखाद्या माणसाने किंवा व्यक्तीने असं वक्तव्य जर केलं असेल, जी. त्याला मारहाण करू नका. हम्म कोणी असू द्या, कोणत्याही समाजाचा, जाती धर्माचा असू द्या, त्याला कायदेशीरपणे घ्या ना. आपल्याला कायदा कशाला ठेवलेला आहे? आपल्याला जी. कायद्याला बसून तुम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया करा. कोणालाही असं म्हणजे व्यक्तिगत त्याला हे नका करू किंवा त्याच्या कुटुंबाला किंवा त्रास देऊ नका.
बरोबर आहे. म्हणजे ह्यांनी मारहाण करायच्या आधीच तुम्ही व्हिडिओ प्रसारित केला होता, की जे काही माझ्याकडून वक्तव्य गेलंय त्याच्याबद्दल माफी. तरीही त्याच्यानंतर ही घटना झाली म्हणायची सगळी. हम्म हम्म हम्म. बरं. मग आता काय परिस्थिती आहे, की आता काय कॉल्स वगैरे येतायत का सगळं कसं आहे? आता सुद्धा मला धमकीचे कॉल भरपूर त्या ठिकाणी येत आहेत. जी. सकाळ 2 दिवसापासून धमकीचे कॉल येणं सुरू आहेत मला. हं. मग मी पोलीस स्टेशनला गेलो. तिथे आपल्या पोलीस निरीक्षक साहेबांना अर्ज दिला. जी. मला महाराष्ट्रामध्ये आता माझे कीर्तन दररोज आहे. हं. उद्या माझं कीर्तन आहे, परवा आहे, पूर्ण महिना पूर्ण म्हणजे ह्या महिन्यामध्ये माझे 39 कीर्तन होते. जी. पण आता ह्या प्रकरणामुळे मी 4-5 कीर्तन कॅन्सल केलेत माझे. जी. त्याही दिवशी पैठणहून मी त्या ठिकाणी कार्यक्रम करूनच आलो होतो. बरं. पण मग पैठणहून कार्यक्रम करून आल्याच्या नंतर हा प्रकरण हे त्यांनी असं प्लॅनिंग करून हे केलं. जी. आता माझे आगामी सुद्धा कार्यक्रम आहेत, तर मी पोलीस साहेबांना हे सांगितलंय, हं. की आगामी कार्यक्रमामध्ये जर माझ्या प्रवासादरम्यान जर माझ्यावर कोणी जर माझ्या जीवितवास हानी आहे, माझ्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जी. उद्या जर कमी जास्त आता आता ह्या गावापुरता प्रश्न नाहीये, हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे. उद्या महाराष्ट्रातून मला कॉल आलेत. जी. उद्या महाराष्ट्रामध्ये जर माझा प्रवासादरम्यान जर माझ्या जीवितवाला काही झालं, तर याला जबाबदार कोण राहणार आहे? जी. अगदीच. असा लेखी संबंधाचा एक अर्ज मी पोलीस निरीक्षक साहेब चिकलठाणे यांना दिलेला आहे. जी. आणि त्यांनी मला एनसी देऊन त्यांनी सांगितलं, की महाराज तुम्ही कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता तुम्ही समाज प्रबोधनाचं कार्य करताय. जी. म्हणून आम्ही तुमच्यासोबत पोलीस संरक्षण म्हणून आम्ही तुम्हाला 2 पोलिसाचं ठिकाणी ताफा देत आहोत. जी. अगदीच. हो, असं त्यांनी मला सांगितलं, की तुम्हाला पोलीस संरक्षण देण्यात येईल. जी. तर मंडळी, ज्याप्रमाणे महाराजांनी सांगितलं की सगळ्या गोष्टी म्हणजे माफीचा व्हिडिओ आल्यानंतर जी आहे ती ही मारामारीची घटना झालेली आहे आणि महाराजांचं तेच म्हणणं आहे की सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कायद्याच्या अंतर्गत व्हायला ज्या आहे ते हव्या होत्या. आणि जरी त्यांच्याकडून चुकीचं बोलणं गेलं असेल, जरी ते चुकीचं बोलले असतील किंवा चुकीचे बोलले नाहीत, हा एक स्वतंत्र मुद्दा आहे. मात्र मंडळी, ही सगळी गोष्ट कायद्याच्या चौकटीमध्ये व्हायला पाहिजे होती, हेच महाराजांची जे आहे ते वारंवार म्हणणं होत होतं. आणि ज्यावेळेस त्यांच्या सगळ्या भूमिका तपासल्या त्यावेळेस असं लक्षात आलं की ते म्हणत होतं की वारकरी संप्रदायाविषयी जे आहे ते माझी अत्यंत निष्ठा आहे, हिंदू धर्माविषयी निष्ठा आहे आणि हिंदू धर्मात जे काही रीतिरिवाज, जे काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत साधू संतांनी, जे आहे ते ऋषीमुनींनी, त्या पाळणं हिंदू धर्माचं काम आहे. आणि तिथं कोणीतरी येऊन जे आहे ते एखाद्या गोष्टीचं खंडन जो आहे तो करत असेल तर केवळ त्याला उत्तर म्हणून जो आहे तो मी हा व्हिडिओ बनवला होता, किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची निंदा करणं किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं दुखवणं ही मुळीच भूमिका नव्हती, असं त्यांचं म्हणणं जे आहे ते आलं. मात्र मंडळी, या सगळ्या घटनेअंती सर्व महाराष्ट्रातून एकाच प्रकारच्या कमेंट्स जे आहेत ते येत आहेत, किंवा सगळ्या लोकांचं एकच म्हणणं आहे की जो काही विषय व्हायला हवा होता तो कायद्याप्रमाणे जे आहे ते पोलिसांकडे जायला पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर जो काही निकाल लागेल त्याच्याप्रमाणे हे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. मात्र मंडळी, तसं काही गोष्टी न होता हल्ला करणे म्हणजे कृतीची विकृती जी आहे ती त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते ही चांगल्या प्रकारे व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला. आणि झाल्यानंतर मग लोकांना काय असतं की नॉर्मली एखाद्या व्यक्तीला मारहाण झाली असते ती ठीक आहे, पण ज्यावेळेस कीर्तनकारावरती किंवा सांप्रदायिक माणसावरती कुठल्याही बरं का अशी मारहाण होते त्यावेळेस चर्चेला उधाण थोडंसं जास्त येतं. मग कदाचित हेच चुकले असतील का, अशी भूमिका निर्माण होते. मग या सगळ्या भूमिका, व्हायरल होत असलेल्या कमेंट्स ह्या थोड्याशा निगेटिव्ह असल्यामुळे हा व्हिडिओ बनवावा लागला आणि त्याच्यामुळे महाराजांना कॉल करून जे आहे ते जाणं शक्य नव्हतं, कारण माझ्यापासून ऑलमोस्ट ते 300 किलोमीटर आहेत. त्याच्यामुळे त्यांना कॉल लावून जे आहे ते काय ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या पूर्णपणे विचारण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. बाकी काहीच नाही मंडळी. आवडला असेल तर व्हिडिओ शेअर नक्की करा आणि आपलं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की नोंदवा. रामकृष्ण हरी.